श्री क्षेत्र आणे येथे रंगस्वामी पुण्यतिथी शतकोत्तर सोहळ्याला सुरुवात झाली। दुपारी महाआरती व सत्कार सोहळा पार पडला। त्यानंतर आमटी भाकरीच्या महाप्रसादाला सुरुवात झाली। आमटी 33-35 कढया, 750 किलो तूर डाळ, 33 तेल डबे, गुळ शेंगदाणे खोबरे प्रत्येकी 300 किलो, बेसन पीठ 210 किलो, मीठ 5 गोणी, इतर मसाल्यांचे पदार्थ 172 किलो। अपेक्षित खर्च सुमारे 4.5 लाख रुपये असल्याचे संयोजकांनी सांगितले। एकाच वेळी 7,000 लोकांना बसता येईल अशी 3 मजली इमारत असून आमटी भाकरी ने-आण करण्यासाठी लिफ्टचा वापर करण्यात येतो। गावातील व परिसरातील भाकरी वाजत गाजत आणून महाप्रसादासाठी देण्यात येतात व भाविक आमटीवर बुडके मारून ताव मारतात। मार्गशीर्ष अमावस्येला हा देखणा सोहळा साजरा होतो। याच बातमीचा आढावा घेतला आहे I1 न्यूजचे प्रतिनिधी गणेश चोरे यांनी। पाहूया। रंगनाथस्वामी उत्सव आणि या ठिकाणी आपण आलेलो आहोत। आपण पाहणार आहोत ठाणे गावामध्ये हा उत्सव कशा प्रकारे साजरा होतोय आणि आमटी भाकरीची जी परंपरा आहे गेली 125 वर्षांची परंपरा आणि ही परंपरा जतन केली या लोकांनी किती आज त्यांची वय 60 ते 70 वर्ष झाली। आपल्यासोबत ते लोक आहेत। कधीपासून हा आमटी उत्सव आपण पाहत आलात? आता हे आमचं 70 वर होऊन गेलेलं आहे। कुठल्या गावामध्ये आमट्यांची भाकरी होत नाही आण्यामध्येच का होती? पण ते बाबांनी सुरुवात केली म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला गावकऱ्यांनी आमटीचा चालू केलेली। म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का ही आमटी भाकरीची परंपरा बाबांनी चालू केलेली। बाबांनी चालू केली। बाबांनी चालू केली। मारुतीचा पहिला उत्सव होत होता आणि बाबांनी ते आजच्याकरता आमटी तयार केली आणि ती परंपरा पुढे गावकऱ्यांनी चालू ठेवली। त्यांनी जे आमटी केली ती समजा 1 लिटर केली होती, पण तिच्यात 500 माणसं जेवली तरी ती तशीच शिल्लक राहिली। त्याच्यामुळे भावनापासून ती आमटी तयार झाली। मला सांगा आता या ठिकाणी किती लोक जेवतात तुमच्या अंदाजाप्रमाणे? आता कमीत कमी 40 ते 45 हजार लोक जेवत आहेत। 1 दिवसात का 2 दिवसात? 2 दिवसात। 2 दिवसामध्ये आज 12 वाजल्यापासून संध्याकाळी 7-7:30 वाजेपर्यंत आणि उद्या 12 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत।
बाबा तुम्ही आमटी तयार करता? हा आम्ही आमटी तयार करतो. किती मसाला लागतो त्याला? थोडा 4.5 किलो मसाला आणि बाकीचं 10 किलो खोबरं, 10 किलो शेंगदाणं, 2 किलो धना आणि 2 किलो मिरची. किती खर्च लागतो साधारण? साधारणपणे आमटीला 5 लाख रुपयाचा मसाला लागतो एका वेळेला? हा, एका वेळेला. आणि हा मसाला देवस्थान कमिटी मुंबई वाशी मार्केट होलसेल भावामध्ये खरेदी करते आणि तो मसाला जो असतो अगदी नंबर 1चा असतो की ज्याच्यामुळे ते आमटीची टेस्ट दुसऱ्या ठिकाणी अशी टेस्ट येऊ शकत नाही. म्हणजे ही टेस्ट फक्त आणण्यामध्ये हो. दुसऱ्या ठिकाणी आणि त्याचं कारण दुसरं असं आहे की इथली जी आमटी आहे ही कढईमध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये शिजवली जाते, त्यामुळे त्याची एक टेस्ट वेगळीच आहे. दादा तुम्ही सहभागी असता याच्यामध्ये? काय करता तुम्ही? थोडं खोबरं किसून द्यायची, स्वयंपाक करणे, माणसांना जेवण वाढणे, हे काम आम्ही. आपल्या सोबत या आणेगावचे माजी सरपंच जयराम देशमुख साहेब आहेत. साहेब काय सांगाल, तुमची जी ही परंपरा आहे आमटी भाकरीची, ही आमटी भाकरीची परंपरा तुम्ही दरवर्षी तर चालू करतच आलात, परंतु तुम्ही प्रत्येक वर्षी नवीन नवीन प्रयोग राबवत असता. गेल्या वर्षी पाहिलं गेलं तर तुम्ही मोटरने आमटीवरती चढवली होती, यावेळेस तुम्ही पाहिलं तर लिफ्ट त्याच्यामध्ये बसवलेली आहे. काय सांगाल तुम्ही त्यावर? त्याचं कारण असं की लोकसंख्या जास्त वाढल्यामुळं की पहिल्यांदा जे मोटरीनं आमटीवरती नेत होतं तर त्या आमटीची चव येत नव्हती. तर ती आमटी मोटरीमध्ये जे आमसोल असायचं ते मिक्सिंग करून ते खराब व्हायचे, काळी पडायची आमटी. तर संकल्प असा गेला का मुंबईकर पुणेकर मंडळ ज्या आमच्या त्या ठिकाणी पुण्यात वास्तव्य करतात त्यांनी अशी एका ठिकाणी पद्धत बघितली होती का लिफ्टने आमटीवरती नेऊ शकतात, अन्नधान्य नेऊ शकतात. अशा पद्धतीने ती संकल्पना आणून आज आमटी 3ऱ्या मजल्यावर गेल्यानंतर जी गर्दी आज जी कमी दिसली तर प्रत्येक एका टायमिंगला एका मजल्यावरती 2,500 ते 3,000 लोक जेवण करतात. त्या प्रत्येक मजल्यावरती 5-5, 10-10 बॅरल हे लिफ्टले ताबडतोब 15 मिनिटांमध्ये त्या ठिकाणी जातात आणि जेवणाऱ्या माणसांना पटकन एक विलंब सुद्धा थोडाफार लागत नाही, असं लगेच पटकन जेवायला बसतात. दादा मला सांगा, लिफ्ट जी तुम्ही कार्यान्वित केलेली आहे तिचा वापर कशा प्रकारे केला जातो? मोटार लिफ्टमध्ये आमची आम्ही तयार करतो रात्रभर आणि ती तयार झाली तर लिफ्टमध्ये वर जाते. मधल्या माळ्यावर 7 बॅनर भरले आणि आता सकाळी परत चालू केली, म्हणजे फुल झाल्यामुळे परत कंटिन्यू चालू आहे. आतापर्यंत आता 1 वाजलेले आहेत आणि 18 कडे तयार झालेले आहेत. संपले किती? 10-12 संपले. अशा आज संध्याकाळपर्यंत किती कढाई कराव्या लागतील? 25 ते 26 कढाई होणार. आमटी करण्याचं जे काम आहे ते कधीपासून चालू झालं? रात्री 1 वाजल्यापासून चालू आहे. 1 वाजल्यापासून काम चालू झालं. जोपर्यंत लोकसंख्या आहे तोपर्यंत खाऊ घालायची आमटी भरपूर. जोपर्यंत लोक जेवतायत तोपर्यंत आमटी खाऊ घालायची, असंच या जुन्या लोकांचा या ठिकाणी मानस आहे की आमच्या गावामध्ये येऊन प्रत्येकाने आमटी भाकरीची चव ही चाकलीच पाहिजे. कॅमेरा पर्सन राहुल गाडगेसह गणेश चोरे, I1 न्यूज, ठाणे.